बरं, छान छान छान, गुड. छान, ऑल द बेस्ट. तुला छान मिळेल अजून प्रेरणा. आणि तुमचं जे तुम्ही उद्देश ठरवलंय, ध्येय ठरवले, त्याच्यात नक्की पूर्ण करण्यासाठी ही ब्रह्मविद्येची मदत तुम्हाला नक्की मिळणार आहे, पूर्ण खात्री आम्हाला. आबा परब बोलाल तुम्ही? नमस्कार मॅडम. नमस्कार, पण तुमचा व्हिडिओ चालू नाहीये प्लीज. म्हणजे सगळ्यांची आपली एकमेकांची ओळख, आपण जसं वर्गात बसलोय असं वाटेल. नमस्कार. नमस्कार. आता चालू झालाय का? कारण मला तुमचे सगळ्यांचे फोटो मिळाले फॉर्म मध्ये बघितले, पण आता तुम्हाला पण बघावंसं वाटलंय. नमस्कार, माझं नाव आबा परब. हॅलो. हो बोला. हॅलो. हा बोल. तिला विचारत नाही, तिला कन्सल्ट करा. नमस्कार. हा. माझं नाव आबा परब. मला या कोर्ससाठी काजरेकर कुटुंब, जे आता तिथे आहे तुम्हाला जॉईन झाले ते, आणि ह्याच्या अगोदर केलेले अंकुश काजरेकर आणि लहू काजरेकर, त्यांनीच मला सांगितलंय की ह्याच्यामध्ये बरंच काही पॉझिटिव्ह निर्णय तू घेऊ शकतोस. कारण मी स्वतः बिझनेस करतो, स्टॅट्युटरी कंप्लायन्स आहेत मी हँडल करतो. तर लेबर रिलेटेड काय इश्यूज असतात, तर तू कसा पॉझिटिव्ह त्याच्याबद्दल बघशील, त्याबद्दल मला ते म्हणाले की तुला अजून इम्प्रूव्हमेंट होणं गरजेचं आहे. तर त्याच्यात माझ्यामध्ये होण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी ही वाढली पाहिजे, आणि बाकी काय सगळ्या गोष्टी होतीलच. तर यासाठी मी जॉईन केलो. बघू आता पुढे काय काय होते. हो, नक्की नक्की. छान छान. थँक्यू मॅम. आपले चंद्रमणी रोकडे आहेत ना, त्यांनी पण आपला अनुभव सांगा, कारण की तुम्ही पण प्रिव्हियसली केलेलं आहे. रोकडे 4 वर्षापूर्वी काय झालं, 5 वर्षापूर्वी काय झालं, कोणाच्या काळामध्ये काय झालं ते बघत नाही. ठीक आहे, बघा. मी म्हणजे तुम्हाला जस्ट सजेस्ट करतो. हा आलं लक्षात. ठीक आहे. आता हे सगळं आपण आतापर्यंत ऍडमिशन घेतलेले लोकांनी, म्हणजे ज्यांनी फॉर्म भरले आहेत, पैसे भरलेले आहेत, त्या सगळ्या लोकांशी आपण साधकांशी बोललो. आता ते साधक आहेत सगळे आपले, हे आपण आता ब्रह्मविद्येमध्ये अटॅच झालेलो आहोत. आणि आता आपण म्हणून एकमेकांची ओळख कशी, आपण समजा वर्गात असतो तर एकमेकांना बघू शकत होतो, पण आता इथे ऑनलाईन असं आपण हे पण बघू शकतो. तर त्यामुळे अशी आपल्याला ओळख करणं आवश्यक होतं, म्हणून छोटीशी ओळख होती. आता मी कोण बोलते? सॉरी टू इंटरप्ट, मी नुपूर वाळके बोलती आहे. सॉरी, मला कनेक्टिव्हिटीमुळे एक 5 मिनिटं उशीर झाला, पण मी इंट्रो नाही दिलेला होता. पण तुझा व्हिडिओ. माझं नाव नुपूर वाळके. मी पुण्यात असते सध्या, आणि मी बँकमध्ये सिनियर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट आहे. मी फायनान्समध्ये एका हाय प्रेशर आणि खूप ट्रॅव्हलिंग जॉबमध्ये आहे. पण माझी आई आणि माझी धाकटी बहीण तारे मॅडमकडे ब्रह्मविद्येचे वर्ग करतात, आणि त्यांच्यामध्ये मी एक फ्रेशनेस आणि फायदा आहे. आणि ऑनलाईन क्लासमुळे मला हे क्लासेस करणं आता शक्य आहे, त्यामुळे मी आता जॉईन झाले. आणि मी माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न म्हणून हे करते. अरे वा, छान छान, गुड 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 गुड, मस्त. आता आपण सगळ्यांची आपली अशी ओळख झालेली आहे. तुम्ही पण आपसामध्ये तुमची ओळख म्हणजे आपोआपच झालेली आहे, आणि आपल्या ग्रुपवरती सगळ्यांचे आहेच आहे नंबर आणि सगळ्या गोष्टी. तर आपण अजून कधी भेटायचं असेल तर भेटू, पण आज आपण हे जाणून घेणार आहोत की तुम्ही ज्या वर्गासाठी तुम्ही प्रवेश घेतला आहे, त्या वर्गात तुम्हाला असं काय मिळणार आहे की जे तुम्हाला आईने सांगितलं, तुमच्या मावशीने सांगितलं, काकांनी सांगितलं वगैरे ह्यांनी, तर त्याचा काय फायदा होणार आहे. तर थोडक्यात आपण फायदे जाणून घेऊ, असं काय इथे शिकवलं जाईल त्याच्याबद्दल माहिती घेऊ. म्हणजे थोडक्यात अभ्यासक्रम, आपल्याला काय फायदा आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न आता करणार आहोत. तर मी जरा बघते, सगळ्यांचं म्यूट आहे ना. आता कोणी फक्त आवाज आपलाच प्लीज, नाही तर खूप डिस्टर्बन्स येतो. सगळ्यांनी स्वतःला म्यूट ठेवा. व्हिडिओ चालू ठेवले तर चालेल तुमचे सगळ्यांचे, मला दिसत राहाल तुम्ही, पण आवाज मात्र कोणाचाही ठेवू नका. ठीक आहे, चला.
चालेल, सुरुवात करूया आपण. तर ब्रह्मविद्या हे अतिशय प्राचीन योगशास्त्र आहे. अतिशय प्राचीन, आपल्या भारतामधलंच आहे ते योगशास्त्र. नालंदा विश्वविद्यालयामध्ये हे शिकवलं जात होतं आणि काही कारणामुळे ते तिबेटला गेलं आणि परत तिबेटमधून परत भारतात आलेलं आहे. तर तो कसा प्रवास आहे भारतातून तिबेटला जाणं, तिबेटमधून परत इथे येणं, तर हे सुद्धा मी सांगणार आहे. पण आधी आपण हे बघूया की नेमकं ब्रह्मविद्या म्हणजे काय. 2 शब्दांचा योग आहे. ब्रह्म आणि विद्या हा 2 शब्दांचा इथे योग आपल्याला दिसतो. तर विद्या सगळ्यांना माहिती आहे की काहीतरी शिकून घेणे, माहिती करणे, ज्ञान मिळवणे, याचा अर्थ सगळ्यांनाच माहिती आहे. पण ब्रह्म म्हणजे काय, तर ब्रह्माला वेगवेगळ्या भाषांमध्ये एकच आहे की ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, तो म्हणजे ब्रह्म आहे. तसं परमेश्वर म्हणा, शक्ती म्हणा, काहीही म्हटलं तरी तो काय आहे, तर तो ब्रह्म म्हणजे काय आहे, तर सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. कारण परमेश्वराबद्दल जेव्हा आपण इथे म्हणत असतो की परमेश्वराला आध्यात्मिक वाङ्मयामध्ये ब्रह्म म्हटलं जातं, तर परमेश्वर आपल्याला व्यक्तीच्या रूपात इथे आपण बघणार नाही. एखादी मूर्ती आहे, आकारामध्ये आपण तिचा अभ्यास करणार नाही, तर परमेश्वराच्या मागे असलेल्या किंवा त्याच्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. तर ती कशी शक्ती आहे, सुप्त शक्ती, कधी पण दिसत नाही का, म्हणून ती अदृश्य आहे हे मात्र नक्की. पण कोणतीही गोष्ट चालवण्यासाठी शक्ती लागते, त्यामुळे पूर्ण ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे जी पूर्ण विश्वाला चालवती आहे. संपूर्ण चालवणारी जी अद्भुत शक्ती आहे ती म्हणजे काय आहे, तर ब्रह्म. आणि तिचा पहिला जो गुणधर्म आहे की ती सर्व व्यापक आहे, सर्व दूर भरलेली आहे. झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये, पाण्यामध्ये, हवेमध्ये, प्रकाशामध्ये सर्व दूर ती ओतप्रोत भरलेली आहे. आणि दुसरा तिचा अजून सुंदर गुणधर्म हा आहे की जिथे जिथे ती आहे त्या त्या गोष्टीचं तिला विशिष्ट ज्ञान आहे. विशिष्ट ज्ञान आहे म्हणजे झाडांमध्ये आहे तर झाडांना कसं चालवायचं ह्याचं ज्ञान आहे, प्राण्यांमध्ये आहे तर प्राण्यांना कसं चालवायचं ह्याचं ज्ञान आहे, आपल्यामध्ये आहे तर आपलं शरीर कसं चालवायचं ह्याचं ज्ञान आहे. अशी ती सर्वश्रेष्ठ सर्वज्ञानी शक्ती जी आहे तिचा अभ्यास आपण ब्रह्मविद्येमध्ये इथे करणार आहोत. आणि तिसरं, तीच सर्वश्रेष्ठ आहे, तिच्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणतीही शक्ती अस्तित्वातच नाही. आपल्याला ज्या शक्तींची नावं माहिती आहे ती सगळी शक्ती या अद्भुत शक्तीने निर्माण झालेली आहे. सर्वात मोठी शक्ती आहे जी आपण आता अभ्यास करणार, प्राणशक्ती म्हणा, जीवन शक्ती म्हणा, लाईफ फोर्स म्हणा, कॉस्मिक एनर्जी म्हणा, काही नाव दिलं तरी चालेल. पण तीच सर्वश्रेष्ठ शक्ती की तिच्यामधून कोण बोला, कोणाला विचारायचंय का काही? आपण सुरू करू की आपल्याला जी माहिती ती शक्ती सर्व ह्या अद्भुत शक्तीतून निर्माण झालेली आहे. म्हणून 3 गुणांनी संपन्न, सर्वव्यापक, सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान, ह्या 3 गुणांनी संपन्न अशा सर्वश्रेष्ठ शक्तीचा अभ्यास आपण ब्रह्मविद्येमध्ये करणार आहोत. आणि त्याला म्हणतात ब्रह्म, की संपूर्ण विश्वाला ती चालवत आहे. आता ती सर्व चालवत आहे पण ती आहे, लपलेली आहे, हे सगळ्यात महत्वाचे. ती तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. तर आता आपण असं हा विचार करूया की आपल्याला काय करायचंय, म्हणजे आता जाणून काय करायचं आहे. दिवस झाले, इतके वर्षांपासून आपण जगतो आहोत, तर आता आपण त्या शक्तीची ओळख कशाला करून घ्यायची आहे. तर एकच त्याचा फायदा आपल्याला आहे की जर आपल्याला आपलं जीवन अधिक सुखी, अधिक आनंदी आणि अधिक संतोषमय करायचं असेल तर निश्चितच आपण आपल्या त्या शक्तीची ओळख नक्की करून घेतली पाहिजे. तर अधिक सुखी आणि अधिक आनंदी आणि अधिक जास्त छान आपलं जीवन जगण्याची सर्वांची परिभाषा अगदी वेगवेगळी आहे. तुमची, माझी, प्रत्येक माणसाची जो विचार आहे त्याच्याबद्दल किंवा ते दृष्टी आहे ती अगदी वेगळी आहे. काय वाटत असतं आपल्याला की आज माझ्याकडे जितक्या काही गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा अधिक जर गोष्टी माझ्याकडे आल्या, म्हणजे म्हणा पैसा म्हणा, घरदार म्हणा, कपडे म्हणा, जे काही म्हणा, हे सगळं अधिक आलं तर माझं जीवन अतिशय सुखमय होईल, असंच वाटतं की नाही आपल्याला. आणि सगळा प्रयत्न आपला कशासाठी असतो की आज जे माझ्याकडे नाहीये ना ते मी अधिक मिळवलं तर बरोबर माझं जीवन काय होणार आहे, तर अधिक सुखमय होईल, पुढे मला कधीही त्याची काळजी करावी लागणार करून ठेवतोय सगळ्यांचं, असं आपण म्हणतो. साठा करून ठेवतोय प्रत्येक, म्हणजे पैशांचा म्हणा, घराचा म्हणा, की ज्याच्यामुळे माझं जीवन सुखी होणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा मी साठा करून ठेवला भरपूर प्रमाणात, तो पुढचं आयुष्य माझं अतिशय मस्त जाईल, मग मला कशाची काळजी राहणार नाही. पण असं होताना जगामध्ये दिसतंय का की ज्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी खूप मुबलक प्रमाणात आहेत,
काही अडचण नाहीये पैशांची. भरपूर घरदारं आहे, भरपूर गाड्या आहेत, भरपूर गोष्टी आहेत की ज्या त्यांच्या सुखसोयीसाठी ते उपयोगात आणतात. मग ते लोक खूप छान आयुष्य जगतायत का? खूप अतिशय आनंदी काही चित्र आपल्याला दिसत नाही. असं काही दिसत नाही. उलट अधिक पैसा आला तर अधिक किंवा अधिक टेन्शन असतं, अधिक गोष्टी आपल्याकडे आल्या तर अधिक आपल्याला काळजी वाटत जाते. म्हणजे याचा अर्थ असा की सुखी जर जीवन करायचं असेल, सुखी जीवनाचं शास्त्र म्हणजे ब्रह्मविद्या आहे, तर सुखी जीवन करायचं असेल तर ह्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गोष्टींच्याही पलीकडे अजून असं काहीतरी असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य अतिशय सुखी आणि आनंदी राहू शकणार आहे. तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या बाहेर नाहीये, बाहेरून आपल्याला काही मिळवायचं नाही, आपल्याकडे जे आहे ना त्याचा आपण जर का योग्य उपयोग करू शकलो तर आपलं आयुष्य अतिशय सुखी होईल. तर आपल्याकडे आपलं म्हणण्यासारखं काय आहे? आपलं ज्याला आपण म्हणू माझं आहे हे म्हणण्यासारखं काय आहे? पैसा आपण बाहेरून घेतला, घर बाहेरून घेतले, सगळ्या गोष्टी आपण बाहेरून घेतल्या. माझ्या हक्काचं काय? माझ्या हक्काचं काय आहे? माझ्याकडे आहे शरीर आणि दुसरं आहे माझं मन. तर हे शरीर आणि मन जर का मी नीट ठेवू शकले म्हणजे आरोग्य संपन्न ठेवू शकले तर जगातल्या सर्वात जास्त आनंदी मी असणार, सर्वात जास्त आनंदी असणार. नीट विचार करा तुम्ही, ह्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करा मी जे काही सांगते तुम्हाला त्याच्यात, की जर का आपलं शरीर आणि आपलं मन आपण आरोग्य संपन्न ठेवू शकलो, जिथे कुठल्याही प्रकारची अडचण नाही, कुठल्याही प्रकारची अडचण नाही, तर आपण अतिशय आनंदी सुखी जीवन जगू शकतो. मग हे शरीर आणि मन आरोग्य संपन्न कसं ठेवायचं? इथे ब्रह्मविद्या आपल्याला मदत करते. इथे ब्रह्मविद्या आपली मदत करते की आपलं शरीर आरोग्य संपन्न कसं ठेवायचं, आपलं मन आपल्याला आरोग्य संपन्न कसं ठेवता येईल. तर आता ज्या गोष्टी आपल्याला ठीक करायच्या आहेत किंवा ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आरोग्य संपन्न किंवा स्वास्थ्य आणायचं आहे, तर ती गोष्ट चालते कशावर असा जर विचार केला, तिचा विचार केला तर आपोआप आपलं शरीर जिच्या मार्फत चालतं आहे ती व्यवस्थितच चालायला लागेल. तर आपलं शरीर आणि आपलं मन त्याचाच विचार आपण ह्या अद्भुत सगळ्या ब्रह्मविद्येच्या अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहोत, की जी दिसत नाही पण ती आहे अस्तित्वामध्ये. ती सर्वश्रेष्ठ शक्ती आपलं शरीर चालवते, आपलं मन चालवते, आपलं जीवन चालवते आणि संपूर्ण विश्व सुद्धा चालवत आहे. त्या अद्भुत शक्ती आणि जी दिसत नाही लपलेली आहे त्या शक्तीचा अभ्यास आपण इथे ब्रह्मविद्येमध्ये करणार. तर त्या शक्तीशी आपण एकरूप होऊ शकलो तर आपलं शरीर पण आरोग्य संपन्न राहील आणि मन पण आरोग्य संपन्न राहील. आता शरीर आणि मन आरोग्य संपन्न राहणं ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बघावं लागेल की काय आहे शरीर आणि मन नेमकं कशावर एक मिनिट हा एक्सक्यूज मी. डिस्कनेक्ट झाला, 1-2 मिनिट बोलते हा मी. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो मॅडम. हो मॅडम. मॅडम तुम्ही अनम्यूट करायचंय. थँक्यू बरं सांगितलं. तर असलेल्या श्वासावर हे सगळ्यात महत्वाचं की कुठलाही उपकरण कोणत्या तरी शक्तीवर चालत असतं. आपण बाहेर बघत असतो आपला पंखा, आपलं फ्रीज, आपलं टीव्ही स्थितीवर चालत असतं. ती असेल तर आपला हा टीव्ही आणि हे बरोबर चालत राहील. तर तसंच आपलं शरीर सुद्धा आपण घेत असलेल्या श्वासावर चालतं आहे हे सगळ्यात. आता श्वासाबद्दलच थोडीशी माहिती आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे आणि आता सध्या तर या श्वासासाठी फारच जास्त महत्वपूर्ण जगामध्ये चालू आहे. त्यामुळे त्या श्वासाबद्दलच आपण थोडंसं अधिक जाणून घेणार आहोत. तर आपण बघूया की नेमका आपला श्वास म्हणजे काय आणि मग आपण मनाकडे जाऊया. तर श्वास म्हणजे नेमका सगळ्यांना माहिती ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. एवढं आपल्या श्वासाबद्दलची. पण हे ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये जाऊन काय करत असतं? तर हे
जसजसं आपण श्वास घेत असतो तसतसं काय करतं ते ऑक्सिजन आतमध्ये जाऊन आपल्या रक्तातले दूषित पदार्थ जाळून टाकायला मदत करतात. दूषित पदार्थ. आणि ज्या प्रमाणात आपण श्वास घेतो त्याच प्रमाणात ह्या रक्ताचं शुद्धीकरण होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. ज्या प्रमाणात श्वास घेणार आहोत त्याच प्रमाणात रक्ताचं शुद्धीकरण होईल आणि मग हे शुद्ध झालेलं रक्त संपूर्ण शरीरामध्ये बसेल. समजा आपला श्वास कमी असेल, अजून आपण मोजलेला नाहीये श्वास, समजा आपला श्वास कमी असेल तर कमी प्रमाणात रक्ताचं शुद्धीकरण होईल, पण रक्तातले उरलेले दूषित पदार्थ कुठे जातील तर परत परत ते काय होतात तर आपल्या रक्तवाहिन्यांच्या पसरवले जातात आणि संपूर्ण शरीरामध्ये सुद्धा हे दूषित रक्ताचं पूर्ण शरीरामध्ये सुद्धा पसरून जातात. आणि मग हळूहळू का होईना अनेक वर्षांचं हे सगळी सायकल अशी चालू झाल्यानंतर होतं असं की हे जे दूषित पदार्थ आहेत रक्तातले जे दूषित पदार्थ आहेत ते हळूहळू काय होतात तर पातळ पदार्थ आहे तो पुढे निघून जातो, पण त्याच्यातलं जे पार्टिकल्स आहे आपण असं म्हणू शकतो ते कुठे जाऊन अडकतात आपल्या रक्तवाहिन्याच्या आतल्या बाजूला जाऊन ते अडकत राहतात आतल्या बाजूला. आणि हळूहळू रक्तवाहिन्यांचा व्याप कमी होतो आणि मग हळूहळू ते रक्ताचं जाणं आणि येणं तिथून थांबून जातं आणि मग तिथून आपल्या आजाराला सुरुवात होते. तर आपण हे बघणार आहोत की जर अधिक श्वास घेतला, समजा कमी श्वास असेल तर हे नुकसान आहे, पण अधिक श्वास घेतला तर काय होईल, अधिक रक्ताचं शुद्धीकरण होईल, शुद्ध असेल आणि सगळ्या अवयवांना आपल्या संपूर्ण शुद्ध रक्ताचा पुरवठा मिळाल्यामुळे सगळ्या प्रत्येक अवयवांची हातांची पायांची. मॅडम प्लीज तुम्ही व्हॉल्यूम जरा इन्क्रीज कराल का, कारण आवाज नाही येते आमच्याकडे सिस्टम मध्ये. मगाशी आता येतोय आवाज? आता येतोय, आता येतोय. ठीक आहे ठीक आहे. आपला अधिक श्वास आपण जर घेऊ शकलो तर अधिक प्रमाणात ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये येईल, अधिक प्रमाणात आपल्या रक्तातले दूषित पदार्थ आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरेल आणि मग हळूहळू सगळ्या शरीराच्या प्रत्येक अवयवात वाढेल, कारण शुद्ध पुरवठा झाल्यामुळे त्याची शक्ती वाढते आणि तिथली कार्यक्षमता वाढते आणि संपूर्ण शरीर आरोग्य संपन्न होत जातं. जे काही शरीरामध्ये कुरबुरी आहे कुठेही असो, शरीरामध्ये कुठेही अडचण असेल, कुठेही त्रास असेल, कुठेही आजार असेल तर ते हळूहळू निघून जायला नक्कीच मदत होते. हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया की कमी श्वास आणि जास्त श्वास हे आपल्याला कसं कळेल ना, आपण कसं मोजणार की माझा श्वास बरोबर आहे का नाही आहे. तर आपण एक छोटंसं उदाहरण बघूया की समजा आपल्या बिल्डिंग मध्ये उंच बिल्डिंग आहे, आपली 9-10 मजली बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग मधली लिफ्ट समजा बंद झाली आणि आपल्याला खूप जरुरी कामासाठी खाली जावं लागलं आणि परत वर आपण येतोय, 9 मजले चढून येतो आहोत. तर काय लागते आपल्याला वर आल्यावरती? निश्चित काय लागणार तर धाप लागते. आणि ही धाप लागल्यानंतर काय होतं की आपण काय करत असतो, म्हणजे तोंड उघडून आणि श्वास घेतो. आतापर्यंत आपण तेच करतो, असा श्वास घेतो ना आपण. आता तोंड उघडून हे श्वास घेणं अजिबात बरोबर नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला सवय लागली की तोंड उघडून श्वास घेतला की बरोबर आपलं ती धाप आहे ती बंद होते आणि आपलं काम चालू होतं आणि मग म्हणतो की हा ठीक आहे, काही हरकत नाहीये, आता मला चढून यावं लागलं, धावून यावं लागलं म्हणून माझा हा श्वास कमी पडला आहे. असं अनेक वेळेला झाल्यानंतर काय होतं की हळूहळू ही धाप कमी म्हणजे बंद होतच नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की आता आपण काहीतरी डॉक्टरांकडे जायला पाहिजे, काहीतरी आपण इलाज केला पाहिजे आणि मग जातो आपण डॉक्टरांकडे, काहीतरी गोळ्या आपल्याला दिल्या जातात. पण मी ठामपणे सांगेन, तुमच्या पाठामध्ये पण तेच आहे, ठामपणे सांगेन की औषध दिल्याने किंवा औषध आपण घेतल्याने आजार पूर्णपणे बरा होत नाही. तात्पुरता तो इलाज होतो, तात्पुरता आपल्याला बरं वाटतं, पण काही वर्षांनी परत ते सगळे आजार परत येऊ शकतात. पण मग तर उपाय हाच आहे की डॉक्टरांकडे गेल्यानंतर जर आपल्याला औषधं घ्यायची वेळ आली तर त्याच्या बरोबरीने आपण हा असा अधिक श्वास घेण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा शिकली पाहिजे. अधिक आपण श्वास घेतला पाहिजे, अधिक ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये पुरवलं पाहिजे. म्हणजे काय होईल की औषधांचा परिणाम जास्त चांगला होत जाईल आणि तो जो रोग आहे, तो आजार आहे, मुळापासून नाहीसा व्हायला मदत मिळेल. आपल्या श्वासाचं आपल्या जीवनात अतिशय महत्व आहे, पण काय करायचं, तो इतकं फुकट मिळालंय आपल्याला जन्मापासून. कधी आपण कोणीही त्या श्वासासाठी पैसे भरलेले नाही, कुठेही कोणत्याही महिन्यात आपल्याला बिल आलेलं नाहीये.
आणि म्हणून आपण त्याच्याकडे इतकं फार लक्ष देत नाही आणि सारखं म्हणत जातो, मला माझा श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही, तुझं ऐकायला कुठे वेळ आहे मला, असं सगळं सहज बोलतो आपण. इतकं आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून काय येतोय तर यायचं असेल तर येऊ देत, नसेल यायचं तर नको येऊ देत, काय व्हायचं असेल ते होऊ दे, असं आपण शास्त्रशुद्धरित्या कसं श्वास घ्यायचा हे काही आपण अजूनपर्यंत शिकलेलो नाही. तर ब्रह्मविद्येचा पहिला पाठ, ज्यांचं 21 तारखेला ऍडमिशन आहे, ज्यांची 3 तारखेला आहे, त्यांनी पहिल्या दिवशीच आपण योग्य रीतीने श्वास कसा घ्यायचा, की त्याचे काय फायदे आहे आपल्याला, हे सगळे आपल्याला दिसून येणार. पहिल्या दिवशीच आपण प्राणायाम शिकणार आहोत, पहिल्या दिवशीच. त्यामुळे खूप लवकर आपल्याला त्याचा फायदा जाणवतोय की योग्य रीतीने श्वास आपल्या शरीरामध्ये येणं अतिशय आवश्यक आहे. आता दुसरं अजून त्याच्यातला महत्वाचा भाग हा की श्वासाच्या बरोबर ऑक्सिजन आतमध्ये येत नसून आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर जात नसून तर त्याच्यावर खुद्द आपण एक अद्भुत शक्ती आतमध्ये घेतो आहोत, जिला नाव दिलंय प्राणशक्ती, जीवनशक्ती. ही जीवनशक्ती प्रत्येक जण आपण आतमध्ये घेतो आहोत. तर त्याचा काय उपयोग होतो शरीरामध्ये? आता ऑक्सिजन ठीक आहे, आपलं रक्त शुद्ध करते, ती शक्ती काय करते आपल्या शरीरात? तर शक्ती आपलं संपूर्ण शरीर चालवायला मदत करते. मेंदू, आपल्या मज्जासंस्था, आपल्या सगळ्या गोष्टी, सगळे अवयव व्यवस्थित ठेवण्यासाठी त्या प्राणाची मात्रा आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे व्यवस्थित असणे अतिशय महत्वाचं आहे. तर ज्या प्रमाणात आपला श्वास वाढेल, अधिक आपण श्वास घेतो, त्याच प्रमाणात प्राणशक्तीची मात्रा पण आपल्या शरीरामध्ये वाढेल आणि आपलं संपूर्ण शरीर आतून सुदृढ व्हायला मदत होईल. संपूर्ण शरीर, प्रत्येक अवयव जो आहे तो अतिशय कार्यक्षम होत जातो. आपली सगळ्याच गोष्टींची शक्ती वाढत जाते प्राणशक्तीची मात्रा आतमध्ये आल्यामुळे. आणि मग आपण विचार करायचा, मी श्वास घेतला तर ह्याच्यामधला ऑक्सिजन किती आहे, प्राण किती आहे, हा काही विचार करायचा नाही. ते शरीराला माहिती आहे की किती प्राण आणि कुठे शोषून घेतला पाहिजे आणि त्याचा काय उपयोग केला पाहिजे. आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाही. आपण एवढंच केलं पाहिजे की आपण आपल्या नाकावाटे भरपूर श्वास घेण्याची क्षमता आपण निश्चितच विकसित करू शकतो. वयाचा विचार करू नका, कोणत्याही वयामध्ये आपण हे बदल आपल्या जीवनात घडवून आणू शकतो की पूर्वीपेक्षा अधिक श्वास घेतल्याने निश्चितच आपली कार्यक्षमता वाढू शकते. हा श्वास अतिशय अद्भुत आहे. त्याच्याबद्दल आता जेवढं मी सांगितलं त्याच्यापेक्षा खूप जास्त आपण 22 पाठांमध्ये शिकणार आहोत. आता श्वासाबद्दल 22 पाठांची काय आवश्यकता? तर बरं काय आहे एवढा श्वास आणि काय आहे ती प्राणशक्ती, नेमकं काय करते ती? तर ते सगळं आपण पुढे बघणार आहोत. मला थोडीशीच ओळख इथे द्यायची होती आता, म्हणून मी थोडीशी श्वासाबद्दलची ओळख आता इथे दिली. आता दुसरा जो घटक आहे तो शरीराचा, शरीर आपल्या ज्या शक्तीवर चालतंय ते बरोबर आपल्या शरीराचे सगळे अवयव व्यवस्थित काम करतील आणि ह्या प्राणशक्तीमुळे ना आपल्या रक्तवाहिन्या लवचिक ठेवायला मदत मिळते. रक्तवाहिन्या आतून लवचिक ठेवायला मदत मिळते. तर जसं समजा प्राण आपला श्वास कमी झाला, प्राण आपल्यापर्यंत कमी झाला, तर ह्या रक्तवाहिन्या काय आहे ना तर स्टिफ होत जातात आणि तिथून रक्ताचा पुरवठा बरोबर होत नाही. आणि म्हणूनच भरपूर प्रमाणामध्ये योग्य रीतीने ऑक्सिजन आणि योग्य रीतीने प्राणशक्तीचा पुरवठा आपल्या शरीराला होणं अतिशय आवश्यक आहे. तो ब्रह्मविद्येचा पहिला पाठ आहे. इथे आपण ती टेक्निक नक्की शिकणार आहोत. दुसरा भाग जो आहे तो आपला मन. काय बरं आहे मन आपलं? शरीर तरी दाखवता येतं, तर मन तर आपल्याला दिसतच नाही. बरं तर कुठे आहे हेच आपल्याला फार गोंधळ होतो. कोणाला वाटतं डोक्यात आहे, कोणाला वाटतं मेंदूमध्ये आहे, कोणाला वाटतं हृदयात आहे, कुठेतरी मन आहे. हे मात्र नक्की की मन आहे, कारण की आपण काय करतो त्याच्याने सगळेजण विचार करतो आहोत. म्हणून आपल्याला हे पक्क माहिती की मन आहे, पण कुठे आहे हे काही अजून शोधता नाही आलंय आपल्याला. पण ब्रह्मविद्येमध्ये त्याचं उत्तर नक्कीच, पण मी ते आज नाही सांगणार कुठे आहे, कारण त्या पाठाचं सगळं रहस्यच निघून जाईल. त्यामुळे आपण हे बघूया की मन महत्वाचा घटक आपल्या जीवनामध्ये आहे. कारण मनामध्ये आपण काय करत असतो तर विचार करत असतो आणि हे विचारांची शृंखला सारखी चालू आहे, सारखी चालू आहे. दिवसभरात हजारो, 40-50 हजार आपण विचार सारखे करत असतो. बरं, आता आपण आपलं निरीक्षण आपल्या मनाकडे किंवा आपल्या विचारांकडे ठेवायला सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो की काय कोणते विचार माझ्या मनात चालले, चांगले आहे का चुकीचे आहे का कसे आहे, काही कळतच नाही. पण हे मात्र एकच गोष्ट सांगेन, त्याचा नियम असा सांगेन की मनुष्य जसा विचार करतो तो तसाच होत जातो, अगदी तसाच होत जातो. आणि हा अतिशय महत्वाचा नियम आहे. याच्यावर पूर्ण ब्रह्मविद्याचा अभ्यासक्रम पूर्ण आधारलेला आहे. तर काय बरं विचार आहे आणि काय घडत जातं जीवनामध्ये, काय शरीरामध्ये होत जातं? तर आता मी विचार करते की अगदी आपण 1-2
तासांपूर्वीचं जरी मन आपलं बघितलं किंवा निरीक्षण आपण करू शकलो किंवा ऑब्झर्व करू शकलो आपले विचार, तर बघा की बहुतेक करून आपले सगळ्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचारांनी आपलं मन भरलेलं आहे. नकारात्मक विचार, कुठेतरी भीती आहे, कुठेतरी टेन्शन आहे, कुठेतरी काहीतरी राग आहे, द्वेष आहे, काहीतरी घडून गेलंय त्याच्याबद्दल विचार करतो, पुढे येणाऱ्या गोष्टींबद्दल आपण सारखी काळजी करत असतो आणि आज आणि आत्ता इथे असं आपण जगायला अजून सुरुवात नाही करत. तर कुठेतरी आधी तरी भूतकाळात तरी रमत राहतो, नाही तर भविष्यकाळाची स्वप्ने रंगवत असतो किंवा काय चुकीचं होऊन गेलंय किंवा काय होतं आहे, कोणाबद्दल राग, काय होऊन गेलं होतं, सगळ्या त्याच गोष्टींचा वारंवार विचार करत असतो. आणि असं त्याचं उत्तर हे येईल की बहुतेक आपलं म्हणू शकतो हा yes, बहुतेक आपण सगळेजण नकारात्मक, त्याला नकारात्मक विचार म्हणतात किंवा अभावात्मक विचार म्हणत असतात. आपल्या मनामध्ये हे आत्ताच सुद्धा आपण म्हटलं सगळं बाहेर जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल मनामध्ये एक प्रकारची भीती बसलेली आहे आणि त्या भीतीला आपण खूप छान नाव दिलं, त्याला म्हणतो टेन्शन आहे. फक्त टेन्शन नाही, तर त्या टेन्शनमुळे शरीरात किती त्रास होत जातो आपल्याला खरोखर लक्षात येत नाही. आणि हे जे टेन्शन आहे किंवा ही भीती आहे किंवा ही शंका घेण्याची जी सवय आहे त्याच्यामुळे आपल्या आतून सगळ्या शरीराची अव्यवस्था निर्माण व्हायला लागते आतून, आणि मग ती हळूहळू का होईना ती बाहेर दिसते आणि शरीरावरती बाहेर ती उमटायला लागते. आता सगळ्या म्हणजे आत्मविश्वासाची कमी होते, निर्णय घेऊ शकत नाही, काहीतरी आपल्या शरीरामध्ये होत असतं. हे सगळेच्या सगळे नकारात्मक विचारांनी आपल्याला हा सगळा त्रास होत असतो. पण आपल्याला त्याच्याकडे बघायला सुद्धा नसतो आणि असं आपण अजिबात मान्य करत नाही की जे काही आपल्या जीवनात घडतं आहे ते सगळं आपल्या विचारांमुळे घडतं आहे. जर चांगलं झालं तर आपण नक्की म्हणतो हा बघा मला किती छान विचार करतात. पण जर चुकत असेल तर कधीच मान्य करत नाही की नाही नाही असा विचार तर मी कधीच केला नव्हता, माहित नाही असं कसं घडलं आहे. हे दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. आपल्या जीवनामध्ये आपले विचार फार महत्वाचे, त्यांच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे आणि लक्ष कसं द्यायचं तेच ब्रह्मविद्येमध्ये आपण इथे शिकत जात आहोत. तर जसं जसं श्वासाची साधना करतो तसं विचारांसाठी पण इथे साधना आहे. तर विचारांसाठी साधना आहे तर आपण हे बघायचा प्रयत्न करू की किती किती वेळपर्यंत आपण आपल्या विचारांचं निरीक्षण करू शकतो. फार वेळ करू शकत नाही, म्हणून इथे विचार काही बंद करायला असं काही सांगणार नाहीये. तर विचारांना फक्त दिशा द्यायला आपण इथे शिकणार, दिशा द्यायला, वळण लावायला आपण शिकणार. जसं आपण परत मी सांगेन की जसं श्वास घ्यायला आपण श्वास कसा घेणार, काय होईल त्याचं, तर श्वासाला आपण वळण लावणार आहोत, अधिक प्रमाणामध्ये श्वास घ्यायला शिकणार आहोत. त्याच्यामध्ये प्राणायाम आणि 8 आध्यात्मिक प्रकार शिकतो की जेणेकरून त्याची साधना केल्यावरती आपलं शरीर पूर्णपणे आरोग्य संपन्न होऊ शकतं. तसं मनासाठी म्हणजे विचारांचा जो घटक आहे, विचार काय करत असतो तर ध्यान ही पद्धत शिकतो आहोत, मेडिटेशन आपण इथे शिकणार आहोत, किंवा आपण असं म्हणूया की छोटासा मानसिक व्यायाम आहे. कारण ध्यान वगैरे आपण एकदम म्हटलं तर अरे बापरे आतापासून ध्यान करायला कशाला गरज काय आम्हाला ध्यान करायची पण असं वाटण्याची खूप शक्यता आहे. अजून आमचे वय कुठे झालंय ध्यान, कारण तुम्ही सगळे इतके छान लहान लहान आहात, मला खूप मस्त वाटते तुमच्याकडे बघून आणि खूप योग्य वेळी तुम्ही इथे आला आहात. पण तुम्हाला वाटेल ध्यान बिन करण्याची आम्हाला काय गरज, पण असं तर ना, मनुष्य शिको अथवा ना शिको पण तो सारखं ध्यान करतच राहतो, हा माझा ठाम ठाम विचार आहे. बघा आहे की त्याचे हळूहळू मान्य कराल की आपण शिकलो नाही तरी सुद्धा आपण ध्यान करतो आहोत. तर ध्यान म्हणजे काय, एक सोपा अर्थ सांगते, करणे म्हणजे त्या विचाराचं केलेलं आहे ध्यान. आता ह्याच्यावर तुम्ही विचार करा की तुम्ही ध्यान करता की नाही करता, आणि मग आपण त्या ध्यानाच्या पाठामध्ये बघूया की नेमकं ह्याच्यासाठी आपण काय कशी दिशा देणार आहोत, काय बरं वळण लावणार आहोत, कुठला मानसिक व्यायाम प्रकार शिकणार आहोत. अतिशय सुंदर सहज आणि सोपी पद्धत आहे, कुठलंही काही अडकाठी नाही आणि कोणीही सहज करू शकतं हे ध्यान. अशी सोपी पद्धत आपण ध्यानाची इथे शिकणार. त्याच्याने काय फायदा होईल, आपल्या मनातली सगळी भीती निघून जायला, आपल्या मनातले नकार कमी व्हायला मदत होईल, आपला आत्मविश्वास पुन्हा येईल आपल्यामध्ये, आपल्या योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होईल आणि जे आपण ध्येय ठरवलं आहे जीवनात तर सगळ्या ध्येयाला पूर्ण कसं करायचं याची शक्ती आपोआप आपल्याला आतून मिळेल. आणि आपण योग्य प्रयत्न कसे करणार ते इथे शिकणार. प्रयत्न काहीच शक्यच नाहीये, म्हणजे श्वास घ्यायला प्रयत्न करावा लागतो, काही
करायला, काही गोष्ट करायला आपल्यासाठी प्रयत्न करावाच लागतो. तर ते प्रयत्नांपणा येईल किंवा ते योग्य प्रयत्न म्हणजे नेमके काय ते सुद्धा आपण तिथे शिकणार आहोत. पण हे मात्र नक्की की ध्यान करून आणि श्वसन प्रकार करून आपलं शारीरिक आणि मानसिक क्षमता आपण विकसित करणार, की जेणेकरून आपलं शरीर आतून सशक्त राहील, मन सशक्त राहील आणि आपल्या जीवनात पाहिजे ते आपल्याला निर्माण करता येईल. पाहिजे ते खरोखर आपलं जीवन सुंदर, म्हणजे आपण असं म्हणू आव्हानांना आपल्याला सारखं तोंड द्यावं लागतं. म्हणजे आज एक संपवलं, एक समस्या संपली तर दुसऱ्या दिवशी दुसरी उभी राहते आणि प्रत्येक वेळेस आपल्याला त्या सगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं. मग आपण काय होतं, मनुष्य म्हणून काय होतं की खरोखर आपण थकून जातो. किती मला संकट, किती माझ्या जीवनामध्ये एवढा त्रास आहे, तर आता ह्यांना कसे मी सामोरे जाऊ, कुठून आणू शकते, काही नाही, सगळी आपोआपच आपल्याला मिळते. पण जर ही साधना आपण करू केली तर मन शांत ठेवून योग्य निर्णय कसा घ्यावा हे आपण इथे निश्चितच शिकत जातो. कोणतंही आव्हान असो, काहीही असो, प्रयत्नांना आपण कसं चिकाटीने धरून ठेवलं पाहिजे हे आपण या ब्रह्मविद्येमध्ये शिकणार आहोत आणि त्याच्यामुळे आपलं जीवन यशाने भरून जाणार आहे. आता ब्रह्मविद्या ही आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली आहे. आता मी सांगते, हे खूप आधी पहिलं वाक्य आहे ब्रह्मविद्येमधलं की आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली. तर आरोग्य म्हणजे काय, परत आपण येतो. तर आरोग्य म्हणजे काय, तर आपल्याला काय वाटतं, मला आज काही झालं नाही म्हणजे मग मी आरोग्य संपन्न आहे असं वाटतं आपल्याला, नाही का? हीच इच्छा आहे, हीच आपली परिभाषा आहे की आज मला काही झालेलं नाही आणि अनेक वर्षांपासून मी एक डॉक्टरांची एकही गोळी घेतलेली नाही म्हणजे मी आरोग्य संपन्न आहे असं आपल्याला वाटतं. पण मी एक अजून पुढे जाऊन सांगेन की आपल्या शरीराचे सगळे अवयव, वर डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयव पूर्ण कार्यक्षमतेने काम करत राहणे आरोग्य पूर्ण क्षमतेने, मी परत सांगते, पूर्ण क्षमतेने काम करत राहणे म्हणजे आरोग्य संपन्न आहे. आणि ते आरोग्य आज आहे आपल्या आहे तर ते टिकवून कसं ठेवायचं हे फार महत्वाचं आहे. आरोग्याबद्दल आज आपल्याला काही होत नसेल ना तर काळजी करत नाही, त्याने काय होतंय, त्याने काय होतंय असं करून आपण खूप टाळून देतो. पण जेव्हा हे हळूहळू निघून जातं ना तेव्हा काळजी वाटायला लागते, अरे बापरे आपल्या हातून आरोग्य निघून जातंय की काय. आता ते कसं निघून जातं त्याच्यावर आपण येऊया. बघा, आता तुमचं सगळ्यांचं वय खूप छान आहे. आता सगळ्यांना आपल्या करिअरची, आपल्या नोकरीची, आपलं तुम्ही जे काही प्रोफेशन त्याची सगळ्यांची खरंच काळजी आहे. आणि ते कसे टिकवून ठेव, म्हणजे माझी नोकरी कशी टिकवून ठेवायची ह्याच्याच मध्ये आजकाल चढाओढ लागलेली. आणि पूर्ण लक्ष आपलं कुठे असतं तर ही नोकरी टिकवून आपल्याला प्रमोशन मिळण्याची, अधिकाधिक पैसा जमा करण्यासाठी, ह्याच्यासाठी लक्ष असतं. आणि सगळ्यांचं तेच आहे, त्यात काही आपण असं नाही म्हणत की आपण काही अपवाद आहोत. असं प्रत्येक जण तेच करत आहे. म्हणजे 25 वर्षापासून 60 वर्षापर्यंत आता माझ्यात ताकद आहे, माझ्या शक्ती आहे, माझं रिटायरमेंटचं आयुष्य आहे जे काही वय, तोपर्यंत मला काय करायचंय की ही नोकरी टिकवून ठेवायची, पैकी अधिकाधिक प्रमोशन घेत राहायचं, ह्याच्यातच पुढे जायचं आहे आणि अधिक पैशांचा साठा करून ठेवायचा आहे. हीच इच्छा आहे ना सगळ्यांची, बघा आहे की नाही. आता होतंय काय बघा, आता हे जे 25 वर्षापासून 60 वर्षापर्यंत आपलं लक्ष कुठे आहे बघा, फक्त आणि फक्त आणि फक्त ज्या गोष्टी आपल्याकडे आज नाही त्या सगळ्या मिळवण्यासाठी, पैसा, करिअर किंवा जे काही आहे ते. आता हे सगळं मिळवता 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 हा विचार करा की आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणि आपल्या मनाकडे खूप कमीच होऊन जातं. कारण ह्याचा इतका जास्त उपयोग करतो आपण. आता 2-3 जण IT मध्ये आहे बघा, विचार करा की किती जास्त त्यांना ताण असतो. आणि IT मध्ये असो किंवा कुठल्याही प्रोफेशन मध्ये असो, टेन्शन किंवा ताण हा सगळ्या दूरच आहे. आणि हा ताण किती दिवस सहन करणार, किती किती महिने सहन करणार, किती वर्ष सहन करणार, करावंच लागतं आपल्याला, त्याच्यातूनच पुढे जावं लागतं. पण हे करण्यासाठी आपली क्षमता तर आपण वाढवली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचे. तर हे सगळं बाहेरून वस्तू मिळवण्यासाठी, म्हणजे पैसा जमा करता करता, सोप्या शब्दात मी सांगते की भरपूर पैसा जमा करता करता आपण काय गंमत ह्याच्याकडे आपल्याला लक्ष नसतं, तर आपण गंमत असतो आपल्या शरीराचं आणि मनाचं स्वास्थ्य. खूप लहान वयामध्ये लोकांना त्रास व्हायला लागतात, खूप लहान वयामध्ये. तर ठीक आहे, आता टेन्शन आलंय ना म्हणून असं झालंय, टेन्शन आलंय ना म्हणून असं झालंय, म्हणून आपण बाजूला काढतो. म्हणजे पैसा आपल्याकडे खूप जमा झालाय 60 वर्षामध्ये, पण नेमकं काय निघून गेलंय आपलं, शरीराचं आणि मनाचं आरोग्य, मनाची शांतता निघून गेलीये आणि बऱ्याच गोष्टींची शरीराची क्षमता सुद्धा कमी झाली. आता पुढचं आयुष्य बघा 60 वर्षाच्या नंतर. आता हा जो मिळवलेला पैसा आहे, इतका सारा मिळवलेला पैसा आहे,
तो आपण जे गमावलेलं स्वास्थ्य शरीराचं आणि मनाचं ते परत मिळवण्यासाठी सारा पैसा तिथे खर्च करावा लागतो आहे ना. ऑपरेशन कर, ते ऑपरेशन कर, ते कर, ते कर. बघा, एकदा आपण आधीचे 25 वर्ष 35 वर्ष पैसे नंतर उरलेले सगळे आयुष्य हे सगळे परत स्वास्थ्य कमवण्यासाठी हे कमवलेले जे पैसे आहेत ते सगळे खर्च केले. आता इथे कोणत्या क्षणात किंवा कोणत्या वर्षी आपण आनंदी राहिलो, मनासारखं मस्त जगता आलं, छानपैकी सुखी जीवन जगतो आहे. कोणत्या वर्षाला आपल्याला वाटतं? कुठेच नाही. कारण पैसा कमवण्यात इतका सारा वेळ आजकाल तर मुलांना तुम्हाला म्हणजे 16 तास 15 तास काम करावं लागतं. झोप कमी होते, जेवणाकडे कमी लक्ष असतं, नसतं, ती पण झोप शिकवत नाही आणि उठल्यावरती पुन्हा आपली कामं सुरू होतात. अनेक प्रकारच्या आपण करत असता. तर सगळ्यांमध्ये बॅलन्स कसा ठेवायचा हे ब्रह्म इथे शिकवणार आहे, की तुम्ही पैसा पण कमवू शकता आणि शिवाय स्वास्थ्य पण कमवू शकता कारण की हे जे ठेवणं फार जास्त आवश्यक आहे, फारच आवश्यक आहे. म्हणून दोन्ही गोष्टी आपल्याला ठेवायलाच पाहिजे. त्या दोन्हीचा बॅलन्स कसा करायचा ते ब्रह्मविद्येमध्ये आपण शिकतोय. श्वासासाठी म्हणजे शरीरासाठी श्वासाची साधना, श्वसन प्रकार आणि प्राणायाम, आणि मनासाठी ध्यान करून आपलं मन शांत ठेवून योग्य निर्णय हे दोन्ही शिकणार आहोत. आणि आपोआपच आपलं जीवन त्याच्या पुढच्या पातळीवर आध्यात्मिक पातळीवर विकसित होत जाईल. आता आध्यात्मिक बाजू बघू आपण. या शरीराचं बघितलं, मनाचं बघितलं, तर आध्यात्मिक पातळीवर आपण काय शिकणार आहोत? तर आध्यात्मिक पातळीवर आपण जीवन जगण्याचे लहान लहान नियम शिकणार. छोटे छोटेसे नियम आहेत, अगदी अगदी इतके लहान की असं जेव्हा शिकून तेव्हा वाटेल हा हे तर माहिती होतं मला, अरे पण तो नियम आहे हे माहित नव्हतं. आता जेव्हा नियम असं म्हणतो ना तेव्हा तो पाळावाच लागतो. आता सुद्धा खूप छान नियम आहे, 3 फूट अंतर आपल्या सगळ्यांमध्ये असलं पाहिजे असा नियम आहे ना. अच्छा, तो पाळला नाही तर त्याच्याने नुकसान होत, पण जर तो म्हणजे पाळला तर त्याच्याने फायदा आपलाच होणार आहे. असे छोटे छोटे नियम आहेत. ते तर आता आले टेम्पररी, पण मी सांगते तुम्हाला की असे जे लहान लहान नियम आहेत जीवन जगण्यासाठी, कसा विचार करावा, कसं बोलावं, कसा प्रयत्न करावा, कसं जीवन जगावं, ह्याच्या सुंदर सुंदर नियम आहेत, अगदी लहानसान. तर हे सगळे नियम आपण इथे आध्यात्मिक नियम म्हणून शिकणार आहोत. आणि हे आध्यात्मिक नियम जर का आपण आपल्या आचरणात आणले, हा हे सगळ्यात महत्वाचं, की ब्रह्मविद्या ही आचरणामध्ये आणण्याची विद्या आहे, फक्त ऐकण्याची किंवा शिकण्याची विद्या नाही. तर जसजसं आपण ते नियम आचरणात आणत जाऊ तस तसं आपलं जीवन सुखी होत, तस तसं आपण आनंदी होत जातो, तस तसे आपण आरोग्य होत जातो. तर का म्हणून चुकीचं बोलायचं नाही, का म्हणून मी चुकीचा विचार करायचा नाही, का म्हणून रागवायचं नाही. तर हे सगळ्याचं उत्तर आपल्याला तर हे सगळं निश्चित आहे की जीवन जगण्याचे छोटे छोटे नियम शिकतो, त्याच्यामुळे आपलं जीवन अतिशय सुखी आणि आनंदी होत जाणार आहे. या 3 गोष्टी शिकतो आपण. बघा, 3 पातळ्यांवरती अभ्यास आहे. एक शरीराच्या पातळीवरती शरीर स्वस्थ करायचे, मनाच्या पातळीवर मन स्वस्थ करायचं, आणि तिसरी आध्यात्मिक पातळी ही आपोआपच विकसित होत जाते जर का त्या नियमांचं पालन केलं तर. ते नियमांचं पालन त्या पाठामध्ये सांगणार की आता तुम्ही काय करायचंय, आता तुम्ही काय करायचंय, आता तुम्ही काय करायचं, हे बरोबर लक्षात येईल. बरोबर आपण ते आचरणात आणलं की आपलं जीवन खूप सुखी आणि संपन्न होत जाणार आहे. या तिन्ही पातळीवर आहे 22 पाठांचा आपला अभ्यासक्रम आहे. आता थोडीशी ब्रह्मविद्या साधक संघाची माहिती सांगते. ही विद्या मी आधीच सांगितलं तर ब्रह्मविद्या ही नालंदा विश्वविद्यालयामध्ये शिकवत होते, आणि तिथून ती तिबेटला गेली गुरु पद्मसंभवांच्यामुळे, आणि परत ती तिबेटवरून भारतामध्ये आली आहे. भारतामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा ज्योतिर्मयानंदांनी इथे अभ्यासक्रम सुरू केला होता, आणि त्यांनी इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम सुरू केला होता. आज आपले जे ब्रह्मविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या मार्फत आपण हे ब्रह्मविद्या शिकत आहोत. तर त्याचे प्रमुख विश्वस्त आहे जयंत दिवेकर सर, प्रमुख विश्वस्त. त्यांनी पण इंग्रजी आणि आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी मराठीत भाषांतर केलं आहे. 3 लेवलची ही ब्रह्मविद्या आहे. म्हणजे कसं, आता आपण जे शिकणार आहोत तो बेसिक कोर्स आहे, 6 महिन्याचा 22 पाठांचा अभ्यासक्रम. त्याच्यानंतर ह्याच्या पुढचा अभ्यासक्रम आहे तो प्रगत अभ्यासक्रम आहे, 104 पाठांचा. दिवेकर सर निवडतात आणि प्रदीपक साधनेमध्ये प्रदीपक अभ्यासक्रम करायला घेऊन जातात.
तर प्राध्यापक अभ्यासक्रम सुद्धा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. असा 5 वर्षांचा नुसता अभ्यासक्रमच आहे विद्येचा. त्याच्यानंतर शिक्षकाची इच्छा असते ट्रेनिंग प्रेझेंटेशन देऊन आणि मग ते शिक्षक निवडले जातात. एक शिक्षक होण्यासाठी 7 वर्षाची लागते. मी का सांगते असं सगळं कारण की आपल्याला आपल्या सगळ्या घरच्या लोकांवरती खूप प्रेम असतं. असं वाटत असतं की आपण शिकून घेऊ आणि मग मी माझ्या मुलाला शिकवून देईन किंवा माझ्या बहिणीला शिकवून देईन असं वाटतं. पण असं प्लीज करू नका. ज्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि आज ही प्रस्तावना ऐकल्यानंतर ज्यांना असं वाटेल की हो माझी मावशी तिथे राहते किंवा माझी काकू तिथे राहते, त्यांना जॉईन करायचं असेल तर नक्की ऍडमिशन अजून सुरू आहेच. तर त्यांना नक्की शिकू द्या. आपण शिकवायला अजून जाऊया नको. कारण की ते पद्धतशीररित्या शिकणंच जास्त महत्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणून आपण पद्धतशीररित्या शिकण्यासाठी असा अभ्यासक्रमामध्ये त्यांनी प्रवेश घेणं आवश्यक आहे. आता ब्रह्मविद्येमध्ये हे शिक्षक जे आहेत, आता सुमारे 200 शिक्षक आहे आणि भरपूर ठिकाणी ते वर्ग घेत असतात. आता आम्ही सगळेजण बाहेर जाऊन पण वर्ग घेत असतो. म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, इंदोर, बडोदा सगळ्या दूर जाऊन वर्ग घेत असतो. पण सध्या गेले 6 महिन्यापासून वर्ग सुरू करतोय आणि त्याच्यातले हे ऑनलाईन वर्गामध्ये माझी ही पहिली बॅच होणार आहे. जे सुरू झालेले होते जानेवारी महिन्यात ते आम्ही पूर्ण केले आतापर्यंत आणि आता ही नवीन ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे. तर ऑनलाईन हा सुद्धा खूप छान पर्याय आहे आणि सुद्धा आपण खूप छान शिकू शकतो. आमचे जे वर्ग चालू आहे ऑनलाईन त्याच्यामधून भरपूर लोकांना छान फायदा होतो आहे. तर तुम्ही हे सगळं सांगू शकता की आपण कोणाला सुद्धा आवाज आहे आता. कार्यकर्ते म्हणून तुमच्या समोर आज कोणी येणार नाही, पण वर्गात जेव्हा आम्ही शिकवत असतो त्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळेजण विनामूल्य सेवा करतात. इथे आम्ही साठी कोणीही शिक्षक एकही पैशाचा मोबदला घेत नाही. आम्हाला जो आनंद मिळालाय, आम्हाला जो त्याचा लाभ मिळालाय, तो फक्त इतरांमध्ये वाटण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न ब्रह्मविद्या साधक संघाच्या मार्फत करत आहोत. त्यामुळे आता आपल्याकडे जी देणगी मूल्य घेतले जाते, तुमच्याकडून जी काही घेतले 5,000 रुपये वगैरे, ते सगळं आपण प्रचार प्रसारासाठी वापरत आहोत. तर त्यामुळे हा विचार करा. एकही शिक्षक घेत नाही. कारण जेव्हा तर इथे आपण म्हणजे आपण म्हणू की इथे पगार दिला समजा गेला ना, तर ते शिक्षण दिलं जाणार नाही. ते तेवढ्या पुरतं अमुक पगार मिळतोय तेवढं दिलं जाईल असं होत नाही. साधक संघाचा हाच नियम आहे की एकही पैशाचा मोबदला न घेता शिकवायचा आणि मी सगळे स्वेच्छेने काम करतोय. अजिबात आम्हाला कोणी जबरदस्ती केलेली नाही की तुम्ही आता येऊन शिकवा असं नाही. आपोआपच जशी जशी तयारी होते तसतसे आम्हाला पुढे पुढे नेलं गेलं आहे आणि फक्त स्वेच्छेने आम्ही स्वतःहून प्रेरित होऊन ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत पुढे. तर आमच्यावरती कोणाची जबरदस्ती नाहीये. दिवेकर सर तर नेहमीच सांगत असतात सगळं बघून आणि तुम्ही बघा, सगळं करून आणि तुम्ही हे सगळं बघा. कारण प्रत्येक शिक्षकाचा संसार, घर, नोकरी हे सगळं सांभाळून हे सगळं विनामूल्य सेवा करत आहेत. अनेक वर्षांपासून मी 2007 सालापासून हे वर्ग घेते आहे. प्राथमिक नंतर मग ऍडव्हान्स कोर्स पण घेते 2011 सालापासून आणि आता म्हणजे मी मुंबईला म्हणजे कोल्हापूरला जाऊन वर्ग घेत होते. पण आता सध्या सगळे ऑनलाईन वर्ग आहेत. त्यामुळे हे सगळे ऑनलाईन वर्ग किंवा कोणतेही वर्ग विनामूल्य घेतले जातात. तर ब्रह्मविद्या साधक संघाची जी थोडीशी अजून माहिती तुम्हाला हवी असेल तर अजून एक कोर्स आपल्याकडे लहान मुलांचा सुद्धा, पण तो सध्या नाहीच आहे ऑनलाईन. त्यामुळे बालवर्ग सुद्धा आपण शिकवतो 10 वर्षापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी. पण सध्या तो ऑनलाईन नाही आहे म्हणून मी त्याच्याबद्दलची जास्त चर्चा केलेली नाही. पण आपल्याकडे भरपूर वर्ग आहे. तुम्ही जर वेबसाईटवर गेले तर आपल्याकडे 150 वर्गांची आता लिस्ट आहे. त्याच्यामधून तुम्ही निवडू शकता कोणता वर्ग तुम्हाला हवा असेल. सुरेखा तारे यांचा वर्ग करायचा असेल तर तिथे टीचरच्या नावाने सुद्धा तुम्ही चॉईस देऊ शकता. तर तिथून तुमचे वर्ग तुम्हाला दिसतील. तुम्हाला कोणता हवा असेल तर 3 नोव्हेंबरला वर्ग आहे आणि 21 नोव्हेंबरला 2 वर्ग सुरू होणार आहे. तुम्हाला जो वर्ग करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. ज्यांनी ऍडमिशन घेतली आहे त्यांच्या काहीच म्हणणं नाही, पण ज्यांना घ्यायची असेल अजून ऍडमिशन त्यांच्यासाठी ही सगळी साधन म्हणजे सगळं हा घेऊ शकता. अशा प्रकारे टाइम टेबल तिथे वेबसाईट मध्ये दिसणार आहे. आता एक छोटासा प्रयोग मला करायचा आहे आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा, नाही तर पण छोटासा प्रयोग करणार आहोत. तुम्हाला काही विचारायचं आहे ह्याच्याबद्दल? आता मला एक फक्त सांगायचं होतं की जेव्हा आम्ही असे क्लासरूम वर्ग घेतो ना,
तर तेव्हा काय करतात, आता समजा मंगळवारचा वर्ग असेल किंवा शनिवारचा वर्ग असेल, तर आता म्हणजे आता ह्या शनिवारी आलो, पुढच्या शनिवारी मॅडम मला गावाला जायचे, त्यामुळे मला वर्गाला येता येणार नाही, असं सगळ्यांची कारणं असतात. पण आपलं ऑनलाईन मध्ये इतकं छान फायदा आहे की तुम्ही कुठेही गेला तरी तिथून तुम्ही वर्गाला जॉईन होऊ शकता, म्हणजे एकही वर्ग तुमचा बुडणार नाही. हे खूप छान. आणि आज आता आपण बघूया कुठे हैदराबाद, पुणे, कोल्हापूर, सगळ्या दूर इंदोरहून सगळेजण आपण इथे एकत्र बसलो आहोत. किती सुंदर आहे ना जग, किती असं छान लवकर जवळ येऊन जातं. आपण सगळेजण कसे एकत्र इथे अभ्यास करू शकतो. त्यामुळे कुठेही गेले की आता आम्हाला बाहेर गावी गेलो आहोत तर तिथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. एक पण वर्ग तुमचा न बुडता तुम्ही मस्तपैकी अभ्यासक्रम कराल. आणि तुम्हाला ही पूर्ण खात्री आहे की तुम्ही जो विचार घेऊन इथे आला आहात किंवा जो उद्देश घेऊन आला आहात तो निश्चित पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ब्रह्मविद्येचा हा वर्ग निश्चित मदत करेल, नक्की मदत करेल. फक्त एवढंच करावं लागेल की जे आपण करायची, असं खूप सारी साधना करायची का, असं काही नाही. सुरुवातीला काही मिनिटं आणि किती साधना करावी लागेल, शेवटी अगदी 20 मिनिटं श्वसन प्रकारांसाठी आणि 20 मिनिटं ध्यानासाठी, इतकी साधना शेवटी 22 पाठांपर्यंत आपल्याला करायची आहे. पण एवढा वेळ तर नक्की देऊया, म्हणजे मला ही खात्री आहे की तुम्ही द्याल नक्की एवढा वेळ. त्याच्याने फायदा होईल तर आपण अधिक वेळ सुद्धा देऊ शकतो. नक्की अधिक वेळ दिला तर अधिक फायदा होईल, पण कमीत कमी इतका तर वेळ आपल्याला दिला पाहिजे. दुसरं असं सगळे पाठ पोचलेत बघा, 22 पाठांचा संच. तुम्हाला खूप उत्सुकता असेल ना की जरा एकदा एकदा तरी जरा बघूया त्यात काय आहे. पहिलंच पान बघतो मी, दुसरंच पान बघतो, म्हणजे ही उत्सुकता मला खूप खूप स्वाभाविक आहे. कारण कधी नवीन पुस्तक आपल्याकडे आलं तर हे आपल्याला वाटत राहतं. बघा तुम्ही, पण मी हे सांगेन की तुम्ही त्या दिवशी उघडला ना, ज्या दिवशी आपला वर्ग असेल ना त्या दिवशी उघडलं तर तुम्हाला जास्त छान सरप्राईज मिळेल त्याच्यामधून. तर तुम्ही जास्त छान ठेवा ना थोडी उत्सुकता आणलेली. आपण धीर धरू शकतो, इतक्या वेळ धीर धरलेला आहे. आता तुम्ही दोघांनी म्हणजे नचिकेत जोशी आणि वाळके यांनी तर कधी महिनाभरापूर्वी ऍडमिशन घेतलेली आहे. म्हणजे मी पहिली प्रस्तावना दिली होती त्या दिवशीच ऍडमिशन घेतली. ते मला खूप अगदी मनापासून वाटतं की खूप स्वाभाविक आहे की एकदा तरी बघूया ना काय दिलेलं आहे. तर तुम्ही पहिलं जे इंट्रोडक्शन आहे ना ते नक्की वाचा, ते वाचा, मी असं सांगेन. ते वाचा आणि ते बघा तुम्हाला काय वाटतं की नाही, तुमच्या जीवनात जे हवंय ते मिळतं की नाही आपल्याला याच्यात, ते बघायला. कारण हा एकटेच हा बोला. काय हा हॅलो. जरूर पाहू मॅडम. नक्की नक्की. त्यावेळेला आपण एक पहिला पाठ सुरू करू, तेव्हा तुम्ही पहिला पाठ बघितला तर जास्त छान होईल. आणि नेहमी आपण जेव्हा अभ्यास म्हणजे एकदा अजून भेटणार आहोत आपण वर्ग सुरू व्हायच्या आधी, तर तेव्हा व्हिडिओ असं चालू ठेवायचा आहे. आणि म्हणजे जे जिथे जास्त इंटरनेट असेल स्ट्रॉंग तिथे तुम्ही बसले तर वायफाय किंवा हे तर जास्त चांगलं होईल. म्हणजे मलाही मध्ये मध्ये असा माझ्या इकडे थोडं कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला होता आता, पण ठीक आहे, होईल. तो सगळ्यांना कळेलच ते काय करायचं. ठीक, आता विचारा तुम्हाला काय विचारायचं असेल तर. बंद होत नाही ना म्हणण्याचं झालं. आता ज्यांनी ऍडमिशन घेतली त्यांचं तर काही नाही, पण ज्यांनी ऍडमिशन घेतली नाही त्यांना काही विचारायचं आहे का, तुम्हाला प्रवेश घ्यायचा वाटतो का? कारण अनेक तर साधकच मला दिसतात, हे जे झालेले आहेत तेच साधक इथे आहेत. तर त्यामुळे साधक खरं म्हणजे अगदी नवीन ते पुढचं शिकतात ते, त्यामुळे त्यांना हे ऐकणं म्हणजे एकदम वेगळंच वाटेल. पण तुम्ही जर नवीन लोकांना तुम्ही सांगितलं असेल आणि ते लोक आले असतील तर त्यांना विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता. आता की तुम्ही ऍडमिशन घेतलेल्या लोकांनी की हे खरंच फार इंटरेस्टिंग आहे, आपल्या जीवनात खरंच काहीतरी मिळेल. तर आपल्या मित्राला, आपल्या कलिग्सचा कोणी जे तुम्हाला वाटत असेल त्यांना तुम्ही नक्की प्रवेश घेण्यासाठी प्रेरित करू शकता. नक्कीच मी परत एकदा आपल्या ग्रुपवरती लिंक पाठवू शकते आणि तुम्हाला हवं असेल तर ती लिंक तुम्ही दुसऱ्यांना सांगा, म्हणजे पाठवा, म्हणजे ते फॉर्म भरू शकतात. अजून काय बोलायचंय? वाटतं का तुम्हाला असं की नक्कीच तुम्ही छान निर्णय घेतला असं वाटतं की नाही? नक्कीच छान निर्णय घेतलेला आहे, मस्त आणि खूप छान आहे. मला मस्त वाटलं की तुम्ही आता विचार करायला लागले आहात आणि नक्की तुम्हाला प्रगती, तुमच्या जे काही तुम्ही ठरवलं असेल, मी तेच सांगते, भौतिक यशासाठी अतिशय सोपी गोष्ट आहे. हा, भौतिक यशासाठी आपण अशा आध्यात्मिक नियमांचं जर पालन केलं ना तर आपोआप सगळं सुख आपल्याला मिळत जातं, सगळं सुख.
पण आध्यात्मिक नियम कोणते आहेत ते मात्र आपण म्हणजे जेव्हा जेव्हा जसं तसं तसं शिकणार आहोत. आध्यात्मिक का म्हटलं कारण ते कुठेच नाही बदलत. ट्रॅफिकचे नियम सगळ्यात सगळे बदलतात, पण हे जे आध्यात्मिक नियम आहे ते मात्र कुठेही बदलत नाही. सगळ्या दूर अमेरिकेत राहिले तरी, मुंबईला राहिले तरी, नागपूरला राहिले तरी एकसारखेच आहे, कारण ते परमेश्वराचे नियम आहे म्हणून. अजून काय? तुम्हाला ह्या बद्दल पण काही विचारायचं असेल, कोर्स बद्दल किंवा अजून काही विचारा करूया आणि थांबूया. ठीक आहे. आता प्रयोग असा आहे, आता मी जी पहिला जो टॉपिक घेतला होता श्वासाचा, तर श्वासामध्ये मी हे म्हटलं होतं की आपण प्रत्येक जण फक्त ऑक्सिजन आतमध्ये घेत नाही, प्रत्येक जण प्राणशक्ती आतमध्ये घेतोय, जीवनशक्ती आतमध्ये घेतोय की ज्या हे त्याच्यामुळे जीवाची शक्ती आपण श्वासाबरोबर आतमध्ये घेतोय. आणि शक्ती म्हटलं की ती नेहमी 2 तत्वांमध्ये काम करते है ना. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सगळ्यांना माहिती. विद्युत शक्तीमध्ये पण तसे चार्ज आहे. तसे ह्या शक्तीमध्ये पण प्राणशक्तीचे पण 2 चार्ज आहे. एक आहे ऋण प्राणशक्ती आणि एक आहे धन प्राणशक्ती. तर आपल्या शरीरामध्ये पण ती आहे आणि शरीराच्या बाहेर सुद्धा सर्व दूर एकसारखी भरलेली आहे. तर शरीरामध्ये आहे कशी जाणवेल, तर त्याचा एक छोटासा प्रयोग आहे, बघा करा. मी दाखवते आधी तो प्रयोग आणि मग तुम्ही करा सगळ्यांना. तर काय करायचं आहे, आपल्याला आपले जे दोन्ही हात आहे, दोन्ही हात आहे ते एकमेकांच्या मग करा एकमेकांच्या अशी जवळ. आधी आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे, हातांच्या टोकांकडे, बोटांच्या टोकांकडे असलं पाहिजे. आणि हे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आणा. प्रत्येक बोट प्रत्येक बोटाच्या समोर असलं पाहिजे. अतिशय हळूहळू आणि परत हळू जवळ आणा तुम्ही. ही जी हालचाल आहे, जवळ आणणे आणि लांब नेणे, जवळ आणणे आणि खूप सावकाश झाली पाहिजे आणि पूर्ण एकाग्रता तुमची ह्या बोटांच्या टोकांकडे असली पाहिजे. करताना आता करू नका, थांबा. हे सगळं करताना तुमच्या पायांच्या टाचा जोडल्या पाहिजे. हात बघा, पहिले पुढे सरकून बसा, टाचा व्यवस्थित जोडून घ्या, पाठीचा कणा सरळ ठेवा, सरळ. आणि मग दोन्ही हात एकमेकांच्या जवळ ठेवा. अंगठ्याजवळ अंगठा जवळ पहिलं बोट, आणि टेकवायचे नाही, कधीही टेकवायचे नाही, पण जवळ न्यायचे आणि थोडेसे लांब न्यायचे. एवढं करून बघा. पण इतकी खूप घाईघाईने केलं काही समजणार नाही, सावकाश केलं तरच आहे. झालं असेल तर सांगा मला. खूप एकाग्रतेने करायचंय आपल्याला, अतिशय मनापासून एकाग्रता, शांततेत. आणि हे हात असे टेकवून करायचे, टेबलावर ठेवलेत आणि मग हात असे एकमेकांच्या जवळ केले नाही, टेबलापासून लांब. ठीक आहे, सांगा आता कोणाला काही सांगायचं असेल तर सांगा. काय वाटलं असं जवळ करून आणि लांब परत खेचले जातात मॅग्नेटिक पोल्स मध्ये जसं इंटरॅक्शन होतं तसं काहीच इंटरॅक्शन जाणवलं. यस यस, बरोबर. आपल्यामध्ये पण ती शक्ती जी आहे ती आहेच, फक्त आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये. आणि या 2 हातांच्या मध्ये सुद्धा ती शक्ती आहे. म्हणूनच आपले हात असे एकमेकांपासून आपण जवळ नेले तर ते लांब नेल्यासारखे खेचल्यासारखे वाटतात, परत ते आपोआपच इकडे एकत्र येतात. ही शक्ती जी अद्भुत आहे, जी डोळ्यांनी दिसत नाही, तिचाच आपण अभ्यास पूर्ण ब्रह्मविद्येमध्ये 22 पाठांचा करणार आहोत. आता श्वसन नाही, सारखं करून बघायचं नाही. जस्ट आपल्याला कळलं पाहिजे की आपल्यामध्ये पण ती क्षमता आहे. निश्चितच आपल्यामध्ये पण तो फोर्स आहे, आपल्यामध्ये पण चार्ज आहे. आपल्यामध्ये पण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून तर आपलं शरीर छान चालतं. पण हा चार्ज संतुलित कसा ठेवायचा हे ब्रह्मविद्येमध्ये. कधी जास्त धन होतो, कधी जास्त निगेटिव्ह होतो, असं न करता दोन्ही संतुलनामध्ये कसं ठेवायचं, बॅलन्स कसं करायचं, हे ब्रह्मविद्येमध्ये सगळ्या साधना आपल्याला शिकवले जाणार. ठीक आहे, हे विचारायचंय परब किंवा विचारायचंय? हा नचिकेत काय बोलतोय?
बरं वाटलं का तुम्हाला ऐकून? खूप छान वाटलं, कारण कधीपासून भेटायचं होतं. म्हटलं अजून थोडी ऍडमिशन होऊ दे, मग आपण एकत्र बरेच जण भेटू, कारण तुमची पण आपसामध्ये ओळख होईल, तुम्हाला चेहरे कळतील की हा कोण कुठे आहे म्हणून. कोण नमस्कार, एक मिनिट मला बोलायचं आहे, बोलू शकतो का? हा हा, बोला बोला. आपले हा होस्ट हा, आहेत, नमस्कार. त्यांचे मनापासून आभार. नमस्कार नमस्कार. सर्व तुम्ही आता आपल्या जीवनात करिअर करणारी मंडळी आहात. मला खूप आनंद होतोय की तुम्हाला या वयात आपल्याकडे स्वतःकडे बघावंसं वाटलं आहे. मी एकच सांगेन तुम्हाला, तुमच्या जीवनात जसजशी प्रगती होईल, जसजसं आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आणि जीवनात इतरही क्षेत्रांमध्ये वर प्रगती करतो, तेवढा व्याप वाढत जातो आणि ताण पण वाढत जातो. तुम्ही हे बघण्याचा प्रयत्न करू शकता की एखाद्या सरपंचालाही आपल्या गावाचं टेन्शन असतं किंवा गावाची काळजी असते आणि त्याचा स्ट्रेस त्याला असतो, आणि मोदींनाही स्ट्रेस आहे संपूर्ण भारताचा. कोणाचं जास्ती आहे? मोदींचा, निश्चितच. आता हे बघण्याचा प्रयत्न करा की दोघांच्याही शारीरिक क्षमता सारख्याच आहेत, परंतु स्ट्रेस हँडल करण्याची क्षमता मोदींनी विकसित केलेली आहे योगशास्त्राद्वारे. हे आपण अनुभवू शकतो. ते त्यांच्यामध्ये आणि इतर पॉलिटिशियन्स मध्ये काय मुख्य फरक आहे, तर तो आतून फरक आहे. बघण्याचा प्रयत्न करा. एखादा धातू शुद्ध असला की त्याला गंज लागत नाही, बरोबर? म्हणजे त्याच्यावरती इतर गोष्टींचा मारा झाला तरी तो टिकून राहतो, बाह्य स्वरूपात आणि आंतरिक स्वरूपात. आणि नेमकं हेच ब्रह्मविद्या आपल्या स्वतःसाठी आपल्याला शिकवणार आहे की तुम्ही आतून स्ट्रॉंग राहा, शरीर आणि मनातून. स्ट्रेस कितीही येऊ द्या, तुमच्याकडे हँडल करण्याची क्षमता आहे, पण ती क्षमता तुमच्या आत आहे. तुम्ही जर घाबरून पळून गेला तर त्या विकसित होत नाही. पण जर तुम्ही ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं, तर ब्रह्मविद्या तुम्हाला मदत करेल, मार्ग दाखवेल. आज आपल्याला सर्वत्र गीतेविषयी खूप सांगितलं जातं, पण गीतेतली जी नियम आहेत ते जगावे कसे, हे ब्रह्मविद्या शिकेल तुम्हाला. हे महत्वाचं आहे. आपल्या भारतातली इतकी सुंदर परंपरा आहे, उपनिषद म्हणा किंवा आणखीन इतर गोष्टी म्हणा, या सगळ्यांमध्ये जीवन कसं जगावं हे शिकवलेलं आहे. पण ते फक्त त्यामधून कसं जगावं हे शिकवलेलं नाहीये, तर त्यामध्ये हे शिकवलंय की आपल्या बौद्धिक गोष्टी काय आहेत, पण जगण्याचं कसं आचरणात आणणं हे इथे शिकवलंय. आणि जसजसं तुम्ही कराल तसतसं आपोआपच तुम्हाला लक्षात येईल की यशाची परिभाषा तुमची फक्त सीईओ होणं राहणार नाही, तर आरोग्य संपन्न जीवन, बरोबर, कुटुंबाला बरोबर घेऊन जगणं, समाजात बरोबर घेऊन जगणं, म्हणजे समावेशक जीवन तुम्ही जगाल आणि ते अधिक यशस्वी जीवन. एवढं मी सांगू शकतो. आणि खूप छान प्रस्तावना मॅडमने घेतलेली आहे. तुमचे सर्वांचे आभार. अवश्य करा आणि जीवनात यशस्वी व्हा, आणि यशस्वी होत असताना इतरांनाही द्या, कारण देणं हेच जगणं आहे. हे बघण्याचा प्रयत्न करा. घेणं हे जगणं नाही, देणं हेच जगणं आहे. बघा, विचार करा, आणि हे सर्व तुम्हाला जीवनात आचरणात आणायचं आहे. हे लक्षात ठेवून अभ्यास करा. हा अभ्यास आहे, प्रवचन नाही. धन्यवाद. सर्वांचे आभार, आणि मला बोलू दिल्याबद्दल मॅडमचेही अत्यंत आभार. धन्यवाद. धन्यवाद. मी पण आभारी आहे. छान, गुड. तुमचं सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन. खूप मस्त, खूप सुंदर तुमचा विचार आहे, खूप सुंदर निर्णय आहे. आणि त्या निर्णयाला मी हे सांगेन की नेहमी आयुष्यभर तुम्हाला वाटत तरी बरं झालं मी ब्रह्मविद्या शिकलो, बरं झालं मला ते मिळाली, हा मार्ग मला मिळालाय, त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार मानावे लागतील. आणि खूप सुंदर तुमचं जीवन होत जाणार आहे, आणि भरपूर तुमच्या जीवनात यश मिळो, आरोग्य संपन्न व्हाल, ही मनापासून माझी खूप इच्छा आहे. परमेश्वराकडे पण हीच प्रार्थना. खूप सुंदर आपण सुरुवात करूया.
ज्यांचे 3 तारखेला वर्ग आहे त्यांना 3 तारखेला भेटणार, ज्यांचे 21चा वर्ग आहे त्यांना 21ला भेटणार. तर अजूनही कोणाला आणायचं असेल तर परत परत मी सांगते, अजूनही जागा आहेत, तर तुम्ही अजून लोकांना प्रेरित करू शकता. खूप खूप आभार शांतपणे ऐकून घेतल्या